नमस्कार मंडळी. ठरलं तर मग मालिका गेली 3.5 वर्ष TRPच्या शर्यतीत आघाडीवर आहे. या मालिकेत आजवर अनेक ट्विस्ट आणि टर्न्स आले आणि भूतकाळातील सगळ्या गोष्टी आता उघडकीस आल्या आहेत. प्रियाचा खोटारडेपणा, नागराजने घडवून आणलेला अपघात, महिपत आणि साक्षीने केलेले गुन्हे आणि खरी तन्वी कोण, या सगळ्याचा उलगडा प्रेक्षकांसमोर झालेला आहे. त्यामुळे आता मालिकेत नवीन काय पाहायला मिळणार याबाबत प्रेक्षक आतुर होते. अखेर प्रेक्षकांची ही प्रतीक्षा संपली असून येत्या 1 ऑगस्टपासून ठरलं तर मग मालिका एक नवीन वळण घेणार आहे. या मालिकेचं संपूर्ण कथानक आता एका नव्या वळणावर येऊन पोचलं आहे. सायलीला पूर्णपणे हतबल करायचं, तिला सुद्धा जेलमध्ये आणायचं, हा प्रियाचा क्रूर डाव अखेर यशस्वी झाला. गरोदर सायलीला तिच्या डोहाळ जेवणाच्या दिवशी पोलीस अटक करण्यासाठी येतात. वात्सल्य आश्रमातील अल्पवयीन मुलीच्या तस्करीच्या गुन्ह्यात सायलीला अटक केली जाते. सगळे सुभेदार यावेळी खचून जातात, कारण सायलीने काहीच केलेलं नसतं याची 100% खात्री यावेळी सर्वांना असते. पण नेमकं काय घडतंय याची काहीच कल्पना कोणाला नसते. शेवटी पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसणाऱ्या सायलीला अर्जुन सांगतो, तू काळजी करू नकोस, मी तुला यातून नक्कीच बाहेर काढेन. सायलीबरोबर तिला होणाऱ्या बाळाची काळजीसुद्धा सर्वांनाच असते. याच दरम्यान प्रोमोत एंट्री होते महिपत शिर्केची. महिपत बाबा की जय म्हणून घोषणा ऐकू येतात. कपटी महिपत आता बुवाबाजी करून लोकांना फसवतोय. त्याने स्वतः केलेले गुन्हे सायलीच्या नावावर ढकलले आहेत आणि या सगळ्याची मास्टरमाइंड असते प्रिया. सायली आणि प्रियाला एका जेलमध्ये ठेवलं जातं. प्रिया शेवटी सायलीला म्हणते, तुम्हा दोघांचं इथे स्वागत आहे. आता खेळ सुरू झालाय. सुभेदारांच्या दोन्ही सुना गरोदर असतात आणि त्या जेलमध्ये असतात. त्यामुळे आता नेमकं काय घडणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे. येत्या 1 ऑगस्टपासून रात्री 8:30 वाजता प्रेक्षकांना ठरलं तर मग मालिकेत हे नवीन वळण पाहायला मिळेल. आता रडायचं नाही, लढायचं आणि जिंकायचं सुद्धा, असा निर्धार सायली आणि अर्जुनने केलेला असतो. आता या संकटातून सायली अर्जुन कसा मार्ग काढणार? सायलीची जेलमधून सुटका होईल का? सुभेदारांच्या दोन्ही सुनांना जेलमध्येच बाळाला जन्म दिला तर पुढे काय घडणार? याची उत्तरं प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळतील.